नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की दिवसाच्या मध्यामध्येच तुमची ऊर्जा संपत आहे? जसं तुम्हाला काही काम करण्याची इच्छा असते पण तुमचं शरीर सहकार्यच करत नाहीये। चालताना तुम्हाला सुस्ती येते, तुमचे हात आणि पाय सुद्धा सुन्न पडतात आणि कधी-कधी तुमचं मनही अस्वस्थ वाटतं। जर हो तर तुम्ही एकटे नाही आहात। 60 वर्षांच्या वयानंतर हे बदल खूपच सामान्य आहेत। पण सामान्य असण्याचा अर्थ असा नाही की त्याकडे दुर्लक्ष करावं। बरेच लोक ते वयाचा परिणाम मानतात, पण प्रत्यक्षात अनेक वेळा यामागे एक मुख्य कमतरता असते, व्हिटॅमिन B12 ची कमतरता। आणि विशेषतः जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी ते आणखीच गंभीर वाटू शकतं। आता तुम्ही विचार करत असाल की मी चांगले अन्न खातो, मग कमतरता कशी असू शकते? ही गोष्ट आहे, व्हिटॅमिन B12 हे एक जीवनसत्व आहे जे बहुतेकदा मांसाहारी पदार्थांमध्ये आढळतं, जसे की अंडे, मासे, मांस, दूध। पण शाकाहारी लोकांसाठी त्याचे स्रोत खूप कमी आहेत आणि जेव्हा शरीरामध्ये B12 कमी होऊ लागतं तेव्हा ते थेट मेंदू, नसा आणि त्याचबरोबर स्नायूंवरती परिणाम करतं। थकवा, चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं, अशक्तपणा ही सर्व त्याची लक्षणं आहेत। पण घाबरू नका, ही काही लाजिरवाणी समस्या नाही आहे। जर आपण आपले अन्न जे आहे ते सुज्ञपणे निवडलं तर शुद्ध शाकाहारी राहूनही हे जीवनसत्व वाढवता येतात। आज आपण शाकाहारी लोक कोणते सोपे आणि दैनंदिन अन्न पर्याय स्वीकारू शकतात याबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून शरीराला भरपूर प्रमाणामध्ये B12 मिळू शकेल, औषधांशिवाय, जटिल आहार चार्टशिवाय। तर चला पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं। फोर्टिफाईड पदार्थ। तुम्ही कधी पॅकेज दुधावरती किंवा धान्याच्या बॉक्सवर B12 लिहिलेले फोर्टिफाईड पाहिले आहे का? याचा अर्थ असा की त्यात व्हिटॅमिन B12 जोडले गेले आहे। ते रासायनिक किंवा मग हानिकारक घटक नाही, तर ते वैज्ञानिकदृष्ट्या पौष्टिक बनवले आहे। फोर्टिफाईड अन्न शाकाहारींसाठी वरदान आहे। आजकाल अनेक ब्रँड आहेत जे फोर्टिफाईड दूध, दही, सोया दूध किंवा सोया टोफू आणि नाश्त्याचे धान्य B12 ने समृद्ध बनवतात। जर तुम्ही दररोज 1 वाटी फोर्टिफाईड धान्य किंवा 1 ग्लास सोया दूध घेतलं तर हळूहळू शरीराला B12 मिळू लागतं। विशेष म्हणजे ते चवीला चांगलं लागतं आणि ते स्वीकारणं कठीण नाही। आता तुम्हाला वाटेल की हे केलं जातं, पण देशी मार्ग काही नाही का? अर्थात यासाठी दही आणि ताक हा एक उत्तम पर्याय आहे। जरी त्यात B12चं प्रमाण फार जास्त नसलं तरीसुद्धा तुम्ही जर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये त्याचा जर समावेश केला तर हळूहळू तुम्हाला त्याचे फायदे मिळू लागतील। विशेषतः घरी बनवलेलं दही। जर थोडं जुनं दही किंवा बेरी योग्य प्रमाणामध्ये घातल्या तर नैसर्गिक बॅक्टेरिया B12 तयार करू लागतात। कल्पना करा की जर तुम्ही दररोज 1 वाटी ताजं दही खाल्लं किंवा जेवणानंतर 1 ग्लास ताक प्यायला तर तुमचं पचन सुधारेलच, पण शरीराला हळूहळू B12 सुद्धा मिळू लागेल। आणि दह्याचा आणखी एक फायदा आहे, वृद्धांसाठी ते खूप हलकं, थंड आणि पोटासाठी आरामदायी आहे। उन्हाळ्यात ते आणखी फायदेशीर ठरतं। आता आपण आणखी एका शाकाहारी पदार्थाबद्दल बोलूया, जो बरेच लोक खातात पण त्याचे फायदे कदाचित पूर्णपणे माहीत नसतील। सर्वात खास गोष्ट म्हणजे 1 चमचा पौष्टिक ईस्ट तुमची B12 ची दैनंदिन गरज पूर्ण करू शकतो आणि ते पूर्णपणे शाकाहारी आहे। ते कोणत्याही प्राण्यांच्या उत्पादनापासून बनवलं जात नाही। हे परदेशात खूप सामान्य आहे आणि आता भारतातही ते काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा हेल्थ स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध आहे। आता विचार करा, जर तुम्ही दररोज नाश्त्यामध्ये काही फोर्टिफाईड घेत असाल, दुपारी दही खाल्लं, संध्याकाळी पौष्टिक ईस्ट खाल्लं किंवा मग भाजीपाला आणि सूपमध्ये तुम्ही पौष्टिक ईस्ट घातलं, तर कोणतेही औषध न घेता, मांसाहार न करता तुम्ही तुमच्या शरीराला B12 देऊ लागता। आणि हेच महत्त्वाचं आहे, हळूहळू नियमितपणे योग्य गोष्टी खात राहा। 60 नंतरचं हे वय फक्त संख्येचा विषय नाहीये, ही वेळ अशी आहे जेव्हा आपण स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि याचा अर्थ केवळ रोग टाळणं तर नाही, तर स्वतःला मजबूत बनवणं असा सुद्धा आहे। आतून प्रत्येक पेशीतून आणि व्हिटॅमिन B12 हा त्या प्रवासाचा पाया आहे। जेव्हा शरीराला आवश्यक ते मिळतं तेव्हा ते शांतपणे तुम्हाला आधार देतं। तुम्हाला कमी थकवा जाणवतो, तुमचं मन हलकं वाटतं, तुम्हाला चांगली झोप येते आणि तुमचे विचार करण्याची शक्ती बदलते। हेच आपल्याकडे हवे आहे, एक असे जीवन जे केवळ दीर्घच नाही तर भरलेलं देखील असेल। आता आपण फोर्टिफाईड पदार्थ, दही आणि पौष्टिक ईस्टबद्दल बोललो आहोत, तर पुढच्या वेळी आपण काही इतर खास शाकाहारी पर्यायांबद्दल बोलूया।
ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, पण ज्यामध्ये B12चा खजिना असतो. कधी कधी आपण जीवनामध्ये खूप मोठ्या गोष्टी शोधतो, पण खरा खजिना आपल्यासमोर आहे. व्हिटॅमिन B12 बद्दलही असंच आहे. बरेच लोक असं मानतात की शाकाहारी जेवण म्हणजे फक्त भाज्या, रोटी किंवा डाळ भात, पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर भारतीय स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात व्हिटॅमिन B12 थोड्या शहामपणाने समाविष्ट केलं जाऊ शकतं, आणि तेही त्याची चव किंवा परंपरा न सोडता. आता एका गोष्टीबद्दल बोलूया जी तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असू शकते, पण तुम्ही ते कधीही B12च्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल. ते म्हणजे मशरूम. हो, मशरूम हे शुद्ध शाकाहारी अन्न आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आता याच मशरूममध्ये B12चा उपयुक्त स्रोत आहे. जरी त्याचे प्रमाण खूप जास्त नसलं तरीसुद्धा जर तुम्ही ते नियमित भाज्या, स्टिअर फ्राय किंवा मग सूपमध्ये समाविष्ट केलं तर त्याचा परिणाम हळूहळू आपल्याला दिसून येतो. मशरूमचे फायदे फक्त B12 पुरतेच मर्यादित नाहीत. त्यात फायबर, व्हिटॅमिन D आणि प्रथिने देखील असतात, जी शरीरासाठी खूप आवश्यक असतात. 60 वर्षानंतर शरीरासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी बनवाल तेव्हा त्यात मशरूम घालायला विसरू नका. गरम मशरूम करी वर थोडंसं लिंबू, चवीसोबत आरोग्यासाठीही. आता आंबवलेल्या पदार्थांबद्दल बोलायचं झालं म्हणजे ईस्टने वाढलेले अन्न. तुम्ही कधी ढोकळा, इडली, डोसा किंवा मग कांजी असे अन्न खाले आहे का? हे सर्व आंबवलेले पदार्थ आहेत. जेव्हा अन्न आंबवलं जातं तेव्हा त्यात नैसर्गिक बॅक्टेरिया आणि ईस्ट विकसित होतात, जे शरीरासाठी अनेक प्रकारचे फायदे देतात, आणि त्यापैकी एक फायदा म्हणजे B12चं उत्पादन. या गोष्टी आधीच भारतातील पारंपरिक अन्नामध्ये समाविष्ट होत्या, पण आजकाल आपण बाजारातील प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये इतके अडकलो आहोत की या आपण जुन्या पण शक्तिशाली गोष्टी कुठेतरी आपण हरवून टाकल्या आहे. जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा घरी बनवलेला ढोकळा किंवा मग इडली खाल्ली तर ते पचायला सोपं तर होईलच, पण शरीराला सुद्धा जीवनसत्वे पुरवण्यास देखील मदत होईल. आता सोया मिल्क, बदाम मिल्क किंवा मग ओट्स मिल्क सारख्या वनस्पती आधारित दुधाबद्दल आपण थोडंसं बोलूया. यापैकी बरेच ब्रँड आता फलित आवृत्त्या बनवतात, ज्यामध्ये B12, व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम जोडलं गेलं आहे. जर तुम्हाला दूध प्यायला आवडत असेल पण गाय किंवा म्हशीचं दूध घ्यायचं नसेल किंवा ते घेऊ शकत नसाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणासोबत 1 ग्लास कोल्ड फोर्टिफाईड बदाम मिल्क तुमची हाडे मजबूत करेलच, पण तुमच्या शरीरातील B12ची पातळीसुद्धा हळूहळू सुधारेल. बरेच लोक विचारतात की फक्त खाऊन आपण B12ची गरज पूर्ण करू शकतो का? उत्तर हो आहे, पण त्यासाठी वेळ आणि सातत्य लागतं. कोणतीही जादूची गोळी नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एकदा तुम्ही पौष्टिक ईस्ट खाल्ले आणि काम पूर्ण झाले की ते होणार नाही, ही एक प्रक्रिया आहे. दैनंदिन खाण्याच्या सवयी थोडं सुधारणं, थोडं बदलणं आणि शरीराला दररोज आवश्यक असलेले देणं. आता आणखी एक मनोरंजक गोष्ट पाहूया. B12 सप्लिमेंट्स. आता तुम्हाला वाटेल की हे शाकाहारी नाही, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आज बाजारामध्ये असे B12 सप्लिमेंट्स उपलब्ध आहे जे पूर्णपणे शाकाहारी आणि वनस्पती आधारित स्रोतांपासून बनवले गेलेले आहे. हे विशेषतः अशा लोकांसाठी बनवले जातात जे मांसाहारी अन्न खात नाही. जर तुमच्या चाचणीत असं दिसून आलं की शरीरामध्ये B12ची कमतरता आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे सप्लिमेंट्स काही काळ घेऊ शकता आणि शरीराची पातळी सामान्य होताच तुम्ही ते तुमच्या आहाराद्वारे रोखूसुद्धा शकता. आणि लक्षात ठेवा, B12 हे फक्त एक जीवनसत्व नाही आहे, ते तुमच्या स्मरणशक्तीचं रक्षक आहे. ते तुमच्या पायांच्या ताकदीचे साथीदार आहे. ते तुमच्या ऊर्जेचा स्रोत आहे. 60व्या वर्षी जेव्हा लोकांना वाटतं की आता त्यांना फक्त विश्रांती घ्यावी लागेल, त्यावेळी तुम्हाला तुमचं शरीर पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्ही केवळ जास्त काळ जगू शकत नाही तर चांगलं जगू शकता. जेव्हा तुम्ही सकाळी थकवा न येता उठता, जेव्हा पायऱ्या चढताना गुडघ्यांमध्ये वेदना होत नाहीत, जेव्हा तुम्हाला एखाद्याचे शब्द स्पष्ट आठवतात, तेव्हा समजून घ्या की तुमच्यातील शक्ती परत येत आहे आणि ती एका छोट्या बदलाने सुरू होते. जसे आजच्या जेवणामध्ये थोडे पौष्टिक ईस्ट घालणं किंवा मग उद्या सकाळी फोर्टिफाईड दूध पिणं. आज आपण मशरूम, आंबवलेले पदार्थ आणि वनस्पती आधारित दुधाबद्दल बोललो आहोत. चला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या शेवटच्या आणि सर्वात प्रभावी पर्यायाकडे आपण वळत आहोत. पण आम्हाला अजून हे लक्षात आलेलं नाही, कधी कधी ज्या गोष्टी आपण सर्वात क्षुल्लक मानतो त्या आपल्याला आतून सर्वात बलवान बनवतात. तुमच्या नाश्त्याच्या प्लेटमधील एक छोटीशी गोष्ट शरीरासाठी इतकी मोठी शक्ती कशी बनवू शकते हे तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का? मी दही आणि पनीरबद्दल बोलत आहे. हो, हे 2 भारतीय स्वयंपाकघरातील असे रत्न आहेत जे केवळ चवच देत नाही तर आरोग्य देखील देतात. शुद्ध शाकाहारी असून देखील
जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तर दही आणि पनीर तुमच्या आहाराचा भाग बनवा. या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन B12 चांगलं असतं, विशेषतः घरगुती ताजं दही ज्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात. दररोज 1 वाटी दही खाल्ल्याने तुमची पचनसंस्था निरोगी राहतेच, शिवाय शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 देखील हळूहळू वाढतं. तुम्हाला हवं असल्यास ताकाच्या स्वरूपामध्ये दही घ्या, ते रायत्यामध्ये घाला किंवा भाज्यांमध्ये मिसळलेले पनीर खा. ते खाण्याचे असंख्य मार्ग आहेत, फक्त एक छोटीशी सवय हवी. आणि जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही कमी चरबीयुक्त दही आणि पनीर देखील एक चांगला पर्याय निवडू शकता. आता आपण एका सुपर फूडबद्दल बोलूया, जे लोक सहसा फक्त चवीसाठी खातात पण प्रत्यक्षात ते तुमच्या शरीराला आतून जागृत करू शकते. स्मूदी आणि मिल्कशेकमध्ये बिया आणि फोर्टिफाईड धान्ये जोडली जातात. आजकाल बाजारामध्ये असा नाश्ता, कडधान्ये, ओट्स आणि ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत जे B12ने देखील फोर्टिफाईड असतात. तथापि यापैकी योग्य पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. साखरेने भरलेले ब्रँड नाही, तर पौष्टिकतेने भरलेले. तुम्हाला हवे असल्यास तुमच्या सकाळची सुरुवात 1 वाटी फोर्टिफाईड कडधान्याने करा, ज्यामध्ये तुम्ही सोया किंवा मग बदामाचं दूधसुद्धा घालू शकता. वर काही अळशीचे बियाणे आणि त्याचबरोबर चिया बिया ज्या आहेत त्यासुद्धा घालू शकता आणि तुमचा नाश्ता चवदार आणि पौष्टिक दोन्हीसुद्धा असेल. या वयामध्ये आपल्यापैकी बरेच जण भूक गमावून बसतात किंवा आपल्याला पूर्वी इतकं खाण्याची आवड राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये B12 जोडलेलं हे छोटे पॉवर हाऊस पदार्थ हळूहळू तुमची गमावलेली ऊर्जा परत आणू शकतात. आता सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया. तुमच्या शरीराची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हे एका दिवसाचं काम नाही आहे, ही एक जीवनशैली आहे. व्हिटॅमिन B12 ही एका दिवसामध्ये घडणारी गोष्ट अजिबात नाही आहे. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. दररोज एक चांगला निर्णय घ्या. तुमच्या शरीराला दररोज थोडे अधिक प्रेम द्या. तुमचं शरीर 60 ते 70 वर्षांपासून तुमच्यासोबत आहे. त्याने तुमचं प्रत्येक संघर्ष, प्रत्येक आनंद, प्रत्येक अनुभव जगला आहे. आता त्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. त्याला जे आवश्यक आहे ते द्या, जेणेकरून ते पुढील वर्षी त्याच उत्साहाने जगू शकेल. आणि हो, जर तुम्हाला आधीच थकवा जाणवत असेल, विसरायला सुरुवात झाली असेल आणि तुमच्या पायांना मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्त तपासणी करून घ्या. एकदा तुमच्या व्हिटॅमिन B12ची पातळी तपासा. जर कमतरता आढळली तर घाबरू नका. तुम्ही नुकतेच एक पाऊल उचलले आहे आणि आता सुधारणेला पूर्ण वाव आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. या वयामध्ये लाखो लोक B12च्या कमतरतेचा सामना करत असतात, परंतु केवळ तेच लोक फरक करतात जे केवळ पावले उचलतात. तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या पुढे असलेल्या वर्षांसाठी तो फरक घडवू शकता. तुम्ही जगण्यास तयार आहात. चला तर आजपासून एक छोटीशी सुरुवात करूया. आजच्या प्लेटमध्ये 1 वाटी दही घाला. उद्या सकाळी तुमच्या दलियामध्ये थोडेसे पौष्टिक ईस्ट घाला. आठवड्यातून एकदा मशरूम करी नक्की बनवा आणि कधीकधी फलित दूध असलेली स्मूदीसुद्धा प्यायला घ्या. तुम्हाला दिसेल की हे बदल हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरती परत येणारी चमक, ताकद आणि नवीन ऊर्जा वाढवतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यातून तुम्ही काय शिकला तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सर्वात आधी काय ट्राय करणार आहात? जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी तुमच्यासाठी आरोग्याबद्दल असे छान छान व्हिडिओ बनवत असते, तेही मनापासून आणि पूर्ण प्रामाणिकपणे. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि तुम्ही कितीही जुने असलात तरी तुम्हाला दररोज नवीन वाट दाखवू शकणं हे मला खूप आवडतं. तुम्हाला फक्त आज सुरुवात करायची आहे. आनंदी राहा, निरोगी राहा आणि लक्षात ठेवा, चांगलं वाटणं तुमच्या वयावर अवलंबून नाही तर ते तुमच्या सवयींवरती अवलंबून आहे. धन्यवाद.